ती प्रेग्नन्सी झाली, डिलिव्हरी झाली की ते ब्लड प्रेशर कमी होतं, कारण त्या तात्पुरत्या कारणामुळे त्याचं ब्लड प्रेशर वाढलेलं असतं. तसंच एखादं फुफ्फुसाचे आजार आहेत, हृदयाचे आजार आहेत, किडनीचे आजार आहेत, ह्या आजारामुळे जर ब्लड प्रेशर वाढत असेल तर त्या आजाराची ट्रीटमेंट केल्यानंतर कमी होतं. पण दुसरी जी महत्त्वाची कारणं आहेत ती जे सर्वसाधारण ब्लड प्रेशर जास्त असतं त्या आजारामध्ये एक अनुवंशिकता आहे, दुसरं कोलेस्ट्रॉल आहे. कोलेस्ट्रॉल म्हणजे शेवटी कोलेस्ट्रॉल वाढण्याचं एक स्वतःचं आपलं लाईफस्टाईल, फूड स्टाईल महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळा आता आपण डिनर उशिरा करतो. जेवढं डिनर उशिरा असेल, कारण रात्रीच्या ॲक्टिव्हिटी वेगळ्या असतात, दिवसाच्या ॲक्टिव्हिटी वेगळ्या असतात. दिवसा नाही म्हटलं तरी आपण ॲक्टिव्ह असतो, रात्री सहज झोपी जातो. त्यामुळे तिथे जर हेवी डिनर झाला असेल, लेट डिनर झाला असेल तर कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता जास्त आहे. किंवा त्यातल्या त्यात रात्री दुधाचे पदार्थ जास्त खाण्यात असतील तर कोलेस्ट्रॉल वाढण्याची जास्त शक्यता आहे. किंवा केवळ कोलेस्ट्रॉल चेक केलं माझं जास्त आहे आणि कोलेस्ट्रॉल कंट्रोल करणारी, नियंत्रण करणारी औषधं खातो, ते सुद्धा चुकीचं आहे. त्याचं बेसिक कारण काय आहे, आपली फूड स्टाईल कशी आहे ते सुद्धा चेक करणं आवश्यक आहे. आणि हे पर्टिक्युलरली कुठल्या एज ग्रुपात 25 ते 30, 30 ते 35, 50च्या नंतर होणारे आजार एखाद्या वेळा समजू शकतो, एक 10 ते 20 वर्षाचा कालावधी. पण 50च्या आतमध्ये जर हे आजार सुरू झाले असतील तर त्याने सिरियसलीच व्हायला पाहिजे. कारण कुठल्याही औषधाची एक मर्यादा आहे, 5 ते 10 वर्ष ते औषधं काम करतात. ते औषधं त्याच्यापुढे त्यांची काम करण्याची क्षमता संपून जाते. सर, ही 2 कारणं तर आपण जाणून घेतली. पुढची कारणं जी आहेत ती आपण जाणून घेऊया. पण नंदकिशोर आपल्याशी बोलतात शिर्डीहून. हॅलो, नमस्कार. नमस्ते मॅडम. नमस्कार. नंदकिशोर गाडेकर बोलतो शिर्डीवरनं. हां मॅडम, प्रश्न असा आहे की आपला जर बीपी म्हणजे ब्लड प्रेशर अचानक हाय झालं तर त्यातनं फार जर हाय झालं तर त्यातनं लगेच आपल्याला शरीराला हार्ट अटॅक येऊन म्हणजे मनुष्याचं निधन होऊ शकतं का? हार्ट अटॅक येऊ शकतो का ब्लड प्रेशर जर हाय झाला? बर, आपला प्रश्न समजला. आपलं वय किती आहे? वय साधारण 35. 35. किती झालं होतं ब्लड प्रेशर आपलं? म्हणजे 1-2-3 वेळेस मला ब्लड प्रेशर वाढलं होतं थोडंसं. बरं. डॉक्टरांकडे जाऊन नंतर ते क्लिअर केलं. मग काय केलं? औषध चालू आहेत का आपले? नाही, आता सध्या डॉक्टर ते असं म्हणले की तुमचं कामाच्या तणावामुळे थोडंसं दिवसभर धावपळ झाल्यामुळे तुमचं. अच्छा, ठीक आहे. आपला प्रश्न सांगून ते ठीक आहे. काय सांगाल सर? आता मी सांगितलेलं जो एक आपला एक समाजामध्ये 3 कॅटेगरी आहेत त्यामधला एक प्रतिनिधित्व करणारा सेम प्रश्न आहे. 30 ते 35 वर्षामध्ये त्यांना 2-3 वेळा डॉक्टरकडे गेलेले आहेत, काहीतरी त्रास झालेला आहे, डॉक्टरने चेक केलेलं आहे, त्यांचं ब्लड प्रेशर जास्त आढळलेलं आहे आणि ते सोडून दिलेलं आहे. पण कुठल्या तरी टेन्शन खाली तुमचं ब्लड प्रेशर वाढलं म्हणून त्याने विषय तो सोडून दिलेला आहे. पण वास्तविक त्याने काय करायला पाहिजे, हे ब्लड प्रेशर वाढण्याची कारणं काय आहेत ह्याचं पूर्ण विशेष तपासणी केली पाहिजे. मग ते किडनी रिलेटेड असेल, कोलेस्ट्रॉल असेल, कमीत कमी 2 टेस्ट तरी केल्या पाहिजेत. शिवाय त्यांचं वजन किती आहे, वजन नियंत्रणात आणलं पाहिजे. वजन जास्त असेल तरी ते ब्लड प्रेशर वाढू शकतो. किंवा 30 ते 35 वया एजमध्ये आहेत त्यांचं आणि ब्लड प्रेशर कधीतरी 1-2दा वाढतं, याचा अर्थ निश्चितच त्यांना ब्लड प्रेशरचा आजार सुरू झालेला आहे आणि त्याची काहीतरी कारणं असायलाच पाहिजे. तर त्यासाठी त्यांनी तज्ज्ञाकडे जावं, पूर्ण ब्लड टेस्ट करावी आणि त्याची व्यवस्थित ट्रीटमेंट करावी. त्यासाठी व्यवस्थित ट्रीटमेंट औषधी आहेत, पण केवळ औषधावर अवलंबून राहण्यापेक्षा त्याची खरी कारणं म्हणजे लाईफस्टाईल, फूड स्टाईल हे चेक करून नियंत्रण करावं, तरच ते पुढचे धोके टाळू शकतात. नाहीतर 5 वर्षात 10 वर्षात दुसरे दुष्परिणाम होणारच. नक्कीच सर, त्यांनी असं म्हटलं होतं की खूप ब्लड प्रेशर ज्यांचं वाढतं त्यांना हार्ट अटॅक येण्याचा संभव असतो का? हो, ब्लड प्रेशर वाढल्यानंतर कुठलाही हार्ट अटॅक संभव असतोच. एक तर हार्टवर धोका होऊ शकतो किंवा ब्रेनवर होऊ शकतो किंवा किडनीवर होऊ शकतो. तिन्हीपैकी कुठेही धोका होऊ शकतो. त्यामुळे असं घाबरण्यासारखं काही नसतं. मी आज ऐकेल आणि ते टेलिफोनचा प्रोग्राम असं दूरदर्शनचा कार्यक्रम ऐकून साम टीव्हीचा तर लगेच त्यांच्या मनावर स्ट्रेस येईल, हार्ट अटॅक येणार नाही, पण त्याची काळजी तरी घेतली पाहिजे. काळजी करू नये पण काळजी तरी घेतली पाहिजे. बरोबर. कारण त्या हार्टवर प्रेशर आहेच ना. आता एखादे तुमच्यावर एक प्रेशर आहे कंटिन्यूस 12 तास, 14 तास, 16 तास, त्याची एक शरीराची एक क्षमता आहे ना, त्यामुळे ते हार्टवर परिणाम करतोच करतो. त्यामुळे त्याची पूर्ण सविस्तर तपासणी करून त्याचं पूर्ण विलाज करणं चांगलं असतं. सर, आपण कारण सांगत होता. तर त्यानंतर एक अनुवंशिक आहे कोलेस्ट्रॉल, दुसरं वजन अधिक असणारे. वजन म्हणजे फॅट आहे. वजन 2च कारणामुळे असतं. एक शरीरामध्ये पाणी साचलेलं असतं किंवा फॅट किंवा चरबी साचले, ह्या दोन्हीचंच वेट असतं. तर ही चरबी आहे म्हणजे जाणार कुठे, जसं शरीरामध्ये आहे तशीच त्या रक्तवाहिन्याच्या पाईपमध्ये पण अडलेली असते. त्यामुळे तो रस्ता जो अरुंद होता तो रक्ताचा
रक्तवहन करण्याला अडथळा निर्माण होतो. अडथळा निर्माण केले की ब्लड प्रेशर वाढतं. त्यामुळे वजन कमी होणं एक ते नियंत्रणात आणणं एक महत्त्वाचं आहे. तिसरं आहे मानसिक तणाव असू शकतो. मानसिक स्ट्रेस किंवा टेन्शन हे एक कारण आहे. तसं मी सांगितल्याप्रमाणे ब्लड प्रेशर हा शरीराचाही आजार आहे, मनाचाही आजार आहे. किंवा एखादा तात्पुरतं काहीतरी स्ट्रेस आलं आणि 10ने ब्लड प्रेशर वाढू शकतं. नॉर्मल एक समजा 120 वरचं आणि खालचं 80 to 90 असेल आणि वरचं 120 to 140 हे नॉर्मल रेंज असतं. वरचं ब्लड प्रेशर सिस्टॉलिक ज्याला म्हणतात 120 ते 140 समजू आणि खालचं 80 ते 90. मानसिक तणावाने किती वाढेल? 90चं 100 होईल. पण ते 100च्या वर जात असेल, 110 असेल, 120 असेल आणि माझं टेन्शन वाढलंय असं गैरसमज करू नये. पण त्यावेळेस नुसतं शारीरिक ट्रीटमेंट करून सुद्धा भागणार नाही. त्याला मानसिक स्ट्रेन असेल तर तो सुद्धा त्यांनी कमी केला पाहिजेच. मग त्याला वेगवेगळ्या योगा आहेत, व्यायाम आहे, हे वगैरे वगैरे हा बांधणे किंवा मानसिक तणावाने पण सुद्धा ब्लड प्रेशर वाढू शकतो. चौथं कारण आहे आहार, डाएट. कारण सगळ्याचं जो बेसिक कारण आहे तर डाएट तर आहेच. हे 4 महत्त्वाचे कारण जर नियंत्रित ठेवले, 4चा अभ्यास केला, त्याचा विचार केला तर हा ब्लड प्रेशरचा परिणाम आपोआप कमी होत असतो. नक्कीच. असं जशी ब्लड प्रेशर वाढण्याची कारणं असतात तशी ब्लड प्रेशर कमी होण्याचे देखील कारण असतात. तर ब्लड प्रेशर जेव्हा कमी होतं तेव्हा नेमकं काय होतं सर? ब्लड प्रेशर ज्याला आपण माझं ब्लड प्रेशर कमी आहे, बहुतेक ह्या स्त्रियामध्ये खूप आढळतं किंवा त्याच्यामध्ये विशेषतः म्हणजे 90% 99% पचनाचे विकार जास्त असतात. अच्छा. पचनाचे विकार असल्यामुळे त्यांना ॲसिडिटी म्हणा किंवा इंडायजेशन म्हणा अशा आजार असतात आणि त्या किरकोळ अशा असतात. त्या साध्या औषधांनी कमी होणाऱ्या असतात. त्या लगेच दुरुस्त होणाऱ्या असतात. 2-4 दिवसाच्या औषधाच्या ट्रीटमेंटने कमी होणाऱ्या असतात. मग ब्लड प्रेशर कमी झाल्यामुळे कोणी चॉकलेट खातं, बिस्किट खातं, हे खातं, ते खातं. हे जरी करण्यापेक्षा त्यामुळे बेसिक त्यांच्या पोटाच्या तक्रारीचा विचार करावा आणि ब्लड प्रेशर आपोआप चांगलं असतं. पण ह्यापेक्षा महत्त्वाचं आहे की हायपरटेन्शन, ब्लड प्रेशर जास्त असणे, जास्त सिरियस असतं. म्हणजे ज्यांना रक्तदाब असेल, उच्च रक्तदाब असेल त्यांनी अतिशय गांभीर्याने घेण्यासारखी ही गोष्ट आहे. आणि ह्या बरोबरीने मधुमेहाची कारणं देखील आपण जाणून घेऊया. पण आपण एक फोन घेतोय. सुरेश आपल्याशी बोलतात दादरहून. हॅलो, नमस्कार. हॅलो, नमस्कार, बोला. माझा प्रश्न असा आहे मॅडम की ब्लड प्रेशर आता मी जी सांगितली रेंज पूर्वीच्या काळी 90 असेल तर मग ते स्टँडर्ड, आता म्हणजे 80-120 वर बहुतेक लोक इन्सिस्ट करतात. तर माझं बीपी नेहमी 80 आणि वरचं नेहमी व्हेरी होतं अराउंड 130-140, कधी कधी 150 होतं. तर वेदर इट इज गुड, म्हणजे खालचं 80 असेल तर वरचं वाढलं तर काळजी करायला पाहिजे का? एक. सेकंडली आपण हे जे ब्लड प्रेशर हे तर मला जे आलंय किंवा डायबेटीस हा ऑफिस मधल्या कामाच्या टेन्शननी, म्हणजे इफ यू आर ऑन अ हायर पोस्ट तर क्लास 3, क्लास 4 स्टाफ जो त्रास देतो त्यांनी आलेले आहे. आणि ज्या लोकांना अनुवंशिकतेने येतं म्हणजे खानदानी ब्लड प्रेशर किंवा डायबेटीस याच्यामध्ये काय फरक असतो? 2. तिसरं म्हणजे आपण जेव्हा त्या इन्स्ट्रुमेंटवर ब्लड डायबेटीस मोजतो, इन्स्ट्रुमेंट येण्यावर रिडिंग आणि ऍक्च्युअली याच्यामधलं रिडिंग याच्यामध्ये कितीचा फरक असा? माझ्या मते मशीनवर येणारं रिडिंग हे 10 to 15% हायर येतं. ते खरं आहे का? आणि माझं वय 77 आहे आता. 77 आहे. ठीक आहे सुरेशजी, तुमच्या प्रश्नाचं आपण नक्कीच उत्तर जाणून घेऊया. वेळ झाली एका ब्रेकची, घेतोय छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत रक्तदाब आणि मधुमेह यावरती आपल्याला होलिस्टिक हर्बल चिकित्सा कशी उपयोगी ठरू शकते यावर आज आपल्याला मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर व्यंकटेश जोशी. तुमच्या मनातील प्रश्न विचारत राहाच. आपला फोन नंबर लिहून घ्या. आपला फोन नंबर असा आहे 66843333. मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांनी 022 हा STD कोड लावायचा आहे. आणि आता सुरेशजींनी जे महत्त्वाचे 3 प्रश्न विचारले होते आणि असं मला वाटतं की त्या उत्तरातून अनेक जणांना मार्गदर्शन होणार आहे सर. साधारणतः डॉक्टर आपल्याला सांगतात की 80 ते 120 पर्यंत आपलं ब्लड प्रेशर राहिलं पाहिजे. पण त्यांचं जर 150 किंवा 140 150 पर्यंत जातं, पण तेव्हा ते कम्फर्टेबल असतात. आणि त्यांनी असं म्हटलं त्यांचं वय वर्ष आहे 77 आणि मधुमेह देखील आहे. मग मला असं वाटतं त्यांच्या गोळ्या देखील चालू असतील. तर हे कम्फर्टेबल असणं कितपत योग्य असतं? त्यांनी जो अतिशय प्रातिनिधिक प्रश्न विचारलेला आहे आणि हे 2-3 जे प्रश्न आहेत प्रत्येकाच्याच डोक्यात असतात. थोडक्यात त्यांचं ब्लड प्रेशर आत्ता हल्ली जे डॉक्टर सांगतात 80 ते 120 ठेवायला सांगतात, त्याचा मुख्य उद्देश जो असतो त्यांचं वय वर्ष 77 आहे
आणि त्यांच्या हार्टची प्रत्येकाची एक कॅपॅसिटी ठरलेली आहे किंवा वयानुसार चेंज होतच असते. त्या हार्टवर कमीत कमी प्रेशर यावं म्हणून त्यांचं ते ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्याचा तो उद्देश असतो. जर प्रेशर जास्त असेल तर हार्टवर एक्स्ट्रा बर्डन होईल, एक्स्ट्रा वर्क करावं लागेल, त्याच्यावर ताण येऊ नये म्हणून हा ब्लड प्रेशर कमीत कमी ठेवण्याचा सल्ला दिलेला असतो. एक दुसरा त्याने प्रश्न विचारला की ब्लड शुगर मोजण्यासाठी त्यांनी घरी केल्यानंतर आणि त्याच्यामध्ये व्हेरिएशन येतात. मी तर असं म्हणेल की आता हे जे ब्लड प्रेशर म्हणा किंवा डायबिटीज शुगर लेवल म्हणा घरी चेक करणं हे त्यातलं तेवढं गरजेचंच नसतं. किरकोळ किंबहुना ह्याच्याने स्ट्रेस लेवल वाढत असतं. आणि ब्लड प्रेशर आता समजा घरी मोजणे, इलेक्ट्रॉनिक्स मोजणे आणि ज्या डॉक्टरकडे जे एक मर्क्युरी इन्स्ट्रुमेंट असतं त्यामध्ये मोजणे फार फरक आहे. जेवढं ऑथेंटिक आहे ते डॉक्टरकडे जे मर्क्युरी इन्स्ट्रुमेंट आहे तेच ऑथेंटिक असतं. आणि अशी फारशी कमी गरज असते की रोज सकाळी संध्याकाळी बघण्याची गरज आहे की आठवड्यातून एकदा आठवड्यातून एक वेळ पाहिलं तरी चालतं. जर घरी इन्स्ट्रुमेंट असेल रोज सकाळ संध्याकाळ पाहिलं किंवा 2 दिवसांनी बघितलं त्याची काही गरज नसते एवढी. त्यामुळे होतं काय मानसिक उगीच तणाव वाढत जातो. त्यापेक्षा बेस्ट डॉक्टरकडे जावं, आठवड्यातून एकदा किंवा 2दा ब्लड प्रेशर बघावं आणि त्याचा एक ट्रॅक ठेवावा. आणि ट्रॅक मेंटेन होतो की नाही त्याच्याने एक ॲव्हरेज समजतं की त्याचं ब्लड प्रेशर किती होतं. जसं हे ब्लड प्रेशरच्या बाबतीत आहे तसंच शुगरच्या बाबतीत सुद्धा आहे. शुगर हे घरी टेस्ट करायची केव्हा गरज पडते, ज्यावेळेस एखाद्याला इन्शुलिन द्यायचं आहे आणि तो डोस व्हेरिएशन करावं लागतं किंवा डोस त्याचा स्टेबल होत नाही, कधी 10 युनिट द्यावं लागतं, कधी 12 युनिट द्यावं लागतं. याच्यासाठी ते इन्स्ट्रुमेंटची गरज आहे खरं म्हणजे. हल्ली काय झालंय हे डायबिटीज ब्लड प्रेशरमध्ये लोकांमध्ये एक भीती निर्माण झालेली आहे. ती डॉक्टरमध्ये भीती आहे आणि पेशंटमध्ये आहे. सुरुवातीला डॉक्टरमध्ये आहे म्हणून ती पेशंटमध्ये आलेली आहे, समाजामध्ये आली. त्याचं कारण आहे की ह्या दोन्ही आजाराचा जो परिणाम होतो तो सगळ्या शरीरातल्या रक्तवाहिनीवर होतो आणि रक्तवाहिनी नसणाऱ्या शरीराचा एकही भाग नाही. त्यामुळे शरीराच्या कुठल्याही पार्टवर ह्या आजाराचा गंभीर परिणाम होऊ शकतो. म्हणजे हे आजार महत्त्वाचे आहेत. पण याचा अर्थ असा नाही की रोज ते ब्लड प्रेशर चेक करायचं पाहिजे आणि रोज शुगर चेक करायला पाहिजे. कारण ती शुगर चेक करणे तेवढी ॲक्युरेट येत नसते. ॲक्युरेट येत नसते, एक इन्स्ट्रुमेंट एरर असतो आणि आपल्या रोजच्या लाईफस्टाईल फूडस्टाईलमधला एक एरर असतो. दोन्ही एरर्स असतात. त्यामुळे शुगर खरी चेक करायचं असेल तर त्यांनी ॲव्हरेज शुगर चेक करावी. त्याला HbA1c म्हणतात की ॲव्हरेज शुगर असते. त्यामुळे गेल्या 3 महिन्याचं ॲव्हरेज त्याची एक शुगर लेवल समजत असते. ती जर 200च्या आत असेल तर चांगला कंट्रोल आहे किंवा फर्स्ट क्लास आहे. 200च्या वर जात असेल तर मग ती कंट्रोलच्या बाहेर आहे किंवा त्याच्यासाठी काहीतरी योग्य ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे. हे ते मार्गदर्शक ठरू शकतं. बरं, म्हणजे कुठल्याही गोष्टीचा बागुलबुवा करून घेऊ नये आणि जर घरच्या घरी या गोष्टी जर आपल्या डोक्यावरच बसून घेतल्या तर मात्र आपल्याला मानसिक त्रास होतो. त्यांनी असं म्हटलं की त्यांचं जे डायबिटीस आलेलं आहे, मधुमेह त्यांना जो झालेला आहे तो मानसिक त्रासांमुळे किंवा मानसिक छळ जो मांडला जातो त्यांच्या सबऑर्डिनेट्सकडनं त्यांच्यामुळे झालेलं आहे असं म्हणणं आहे. अनुवंशिकता आणि हा मानसिक तणावातनं झालेला मधुमेह ह्याच्यामध्ये काय फरक असतो की मानसिक तणावामुळे होऊ शकतो की मानसिक, मी सुरुवातीला पण सांगितलं केवळ मानसिक तणावामुळे डायबिटीज झाला असं शक्य नाही. त्यासोबत शारीरिक कारणं पण घडलेले असतात. मग शारीरिक कारणं घडण्यासाठी मग लॅक ऑफ एक्सरसाइज असेल किंवा व्यायाम होत नसेल किंवा स्वीट खात असतील किंवा रात्री झोपत असतील आणि बैठक काम असेल, ऑफिस एक्सरसाइज नसेल, अशा काहीतरी घटना घडतच असतात. ती कारणं सर आपण बघूयात का? कारणं बघू. आणि दुसरा त्यांचा जो प्रश्न आहे अनुवंशिक असेल तर काय करायला पाहिजे. कारण अनुवंशिक असल्यानं तर सुद्धा फार महत्त्वाचा प्रश्न आहे हा किंवा समाजाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. अनुवंशिक असल्यानं तो 2 प्रकारचे एक सायकोलॉजी समाजामध्ये आढळतात. एक माझ्या आईवडिलांना आहे किंवा माझ्या वंशात आहे म्हणून तो पूर्णपणे दुर्लक्ष करतो त्याच्याकडे. मी काहीच करू शकत नाही की मला होणारच आहे, मी काही हतबल झालेला असतो. एखाद्याला ब्लड प्रेशर असेल, एखादा डायबिटीस असेल. पण वास्तविक हा जो फायदा आहे त्याचा पॉझिटिव्हली उपयोग करून घ्यायला पाहिजे. तो निगेटिव्हली उपयोग करतो की आईवडिलांना आहे मला होणारच आहे म्हणून तो करतो. वास्तविक तसं नसतं. जर आईवडिलांना असेल तर त्यांनी जास्त काळजी घेतली पाहिजे. जर त्यांनी जास्त काळजी केली काय पाहिजे म्हणजे रोज एक्सरसाइज केलं पाहिजे, आपलं वेट नियंत्रित ठेवलं पाहिजे, डाएट सिस्टीम व्यवस्थित पाळलं पाहिजे. जर आई वडिलांना 60व्या वर्ष झाला असेल किंवा 40व्या वर्ष झाला असेल, ह्याला 50व्या वर्ष होईल.
किंवा 60व्या वर्षी होईल, थोडंसं लेट होईल, झाला तरी लेट होईल. पण तोच डायबिटीस वडिलांना 40व्या वर्षी झाला, मला होणार आहे म्हणून ह्याला 30व्या वर्षी होईल आणि त्यामुळे तिसरी पिढी सफर होईल. ह्याच्या मुलाला पण लवकर होईल. जर तिसरी पिढी जर प्रिव्हेंट करायचं असेल तर हा जास्त सतर्क झाला पाहिजे, ह्यानी जास्त काळजी घेतली पाहिजे. जर वडिलांना 40व्या वर्ष असेल तर मला 60व्या वर्षी कसा येईल हा प्रयत्न केला पाहिजे, त्यातला पॉझिटिव्ह घेऊन प्रयत्न केला पाहिजे. ह्या उद्देशाने जर त्या अनुवंशिकतेचा फायदा करून घेतला तर, आणि त्या दृष्टीने डॉक्टरने सुद्धा पेशंटला काउन्सिलिंग करणं फार महत्त्वाचं आहे. केवळ एखादं औषध देऊन त्याचा आजार कमी करण्यापेक्षा त्याचं मेडिकल एज्युकेशन जास्त महत्त्वाचं आहे मेडिसिनपेक्षा. हल्ली जे इक्विपमेंटची ॲडव्हर्टाइजमेंट जाहिराती येतात किंवा BP बघण्याचं किंवा शुगर बघण्याचं, त्यामुळे पेशंटला एक फायदा होत असेल पण नुकसान पण होत आहे. बरोबर, म्हणजे फायद्यापेक्षा नुकसान देखील त्याच पटीने होत आहे की नाही. तर आपण ही यंत्र किंवा ही जी मशीन्स आहेत ती आपण किती वापरली पाहिजे, त्याचा नेमका उपयोग आपण कसा करून घेतला पाहिजे हे ज्याचं त्यांनी ठरवायचं आहे. आपण एक फोन घेतोय, साक्षी आपल्याशी बोलतायत डोंबिवलीहून. हॅलो, नमस्कार. नमस्कार. नमस्कार, बोला बाई. मी साक्षी बोलते डोंबिवलीहून. बोला. माझा प्रश्न असा आहे की माझी डिलिव्हरी होऊन 11 महिने झाले आणि डिलिव्हरी नंतर 2 महिन्यांनी माझा BP हाय झाला, म्हणजे 140 आणि 120च्या आतमध्ये असतो. आता मला गोळी चालू आहे, मग त्यासाठी काय उपाय? डिलिव्हरी मध्ये मला BP नव्हता, डिलिव्हरीच्या नंतर झालेला आहे. माझं वय आता 32 रनिंग आहे. 32 आहे. ठीक आहे साक्षी, तुमच्या प्रश्नाचं आपण नक्कीच उत्तर जाणून घेऊया. आपण घेतोय छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत की रक्तदाब आणि मधुमेह ह्यावरची होलिस्टिक हर्बल चिकित्सा जी आहे ती कशी उपयोगी पडू शकते यावर आपण अधिकाधिक माहिती करून घेणार आहोत. आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर व्यंकटेश जोशी. तुमच्या मनातील प्रश्न विचारत राहा. अर्थातच तुमच्या मनामध्ये बरेच प्रश्न असणार आहेत. या प्रश्नाची हळूहळू करून आपण उत्तर जाणून घेत आहोत. आता जो साक्षीने प्रश्न विचारला होता आणि तुम्ही जसं म्हटलं होतं सर की जे वय वर्ष 30 आणि 35 या वयोगटातले मध्ये आपल्याला जास्त फोन येतात की ह्या वयोगटातील तरुण तरुणींना जास्त या गोष्टींचा त्रास होतोय. जसं त्यांनी म्हटलं की त्यांची डिलिव्हरी आता झालेली आहे आणि त्यांची बेबी जी आहे ती लहान आहे आणि त्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे, गोळी देखील चालू आहे. सो त्यांनी काय केलं पाहिजे? अगदी हा प्रोग्राम ठेवण्यासाठी आणि हा विषय जो निवडण्याचा मुख्य उद्देश माझा हाच होता की ह्या एज ग्रुपमध्ये जे व्हिक्टीम ठरत आहेत, जे बळी पडत आहेत, त्यांना कुठेतरी सतर्क केलं पाहिजे. आणि ज्या 1-2 कॉल आले त्याच्यावरून मला तरी वाटलं की मी समाधानी झालो की एक जरी पेशंट तसा आला तरी त्यांचं आता 32 वर्षामध्ये त्यांची डिलिव्हरीनंतर ब्लड प्रेशर सुरू झालेलं आहे. निश्चितच डॉक्टरने त्यांना काहीतरी मेडिसिन दिलेलं असतं आणि त्या मेडिसिन घेत असतात. पण वय वर्ष 30 ते 35 ह्यामध्ये अजून त्या मेडिसिनचा इफेक्ट जास्तीत 5 ते 10 वर्ष टिकू शकतो किंवा काहीतरी होऊ शकतो. त्यामुळे त्यांचं बेसिक जे आहे